एका गावामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी एका लहान गावामध्ये माझे वडील पाळत होते. मूर्तिजापूर त्या गावाचं नाव. आणि त्या ठिकाणी एक मिशनरी होते. बरेच मिशनरी येऊन गेलेत, पण एक AC आयकर नावाचे एक मिशनरी त्या ठिकाणी होते. आणि त्यांचा किस्सा मला सांगायला हवा तुम्हाला. त्या अगोदर रस्त्यावर जी परिस्थिती असते एकूण आपल्या सर्वांना माहीत आहे. निरनिराळ्या प्रकारची वाहनं असतात आणि त्या रस्त्यावरती आपल्या मुंबई शहरामध्ये हातगाडीवाले पुष्कळ असतात. कधी कधी डोक्यावर ओझं घेऊन जाणारेसुद्धा रस्त्याने चालत असतात किंवा रस्ता क्रॉस करतात. आणि अशा वेळेस एखादा हातगाडीवाला भरपूर सामान त्याच्यामध्ये ठेवलेलं ओढण्याच्या प्रयत्नात असतो. एखाद्या ठिकाणी त्याची गाडी अडकते आणि तो खेचण्याचा प्रयत्न करतो. सर्व लोक त्याला बघत असतात, बघे भरपूर असतात. आणि मागे एखादी कार जर असली, प्रायव्हेट कार, तर त्या कारमधून जे ड्रायव्हर असतात किंवा लोक असतात, भरपूर विशेषणं वापरून त्याचा उद्धार करतात. ही परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे. पण मूर्तिजापूरला असताना मी स्वतः ही एक गोष्ट बघितली, घटना बघितली की असाच हातगाडीवाला ओझं त्याच्या गाडीमध्ये होतं आणि तो ओढण्याचा प्रयत्न करत होता आणि थोडासा चढ होता आणि त्याला ती हातगाडी चढवत नव्हती. थोडी पुढे जायची आणि परत मागे यायची. आणि हे मिशनरीग्रस्त मूर्तिजापूरला असताना आपल्या गाडीतून जात असताना त्यांनी हे दृश्य बघितलं. आणि जेव्हा त्यांनी हे बघितलं त्यांना त्याची खूप दया आली, करुणा आली. आणि त्यांनी गाडी बाजूला लावली आणि खाली उतरले आणि त्या माणसाच्या हातगाडीला मागच्या बाजूने ढकलून तो पूर्ण चढून जाईपर्यंत त्यांनी ती हातगाडी त्याची ढकलली. करुणा आली त्या ग्रस्ताला, त्याची ग्रस्ताची दया आली. हे दृश्य सहसा आपल्याला बघायला मिळत नाही, पण लोकांनी बघावं म्हणून बरेचसे लोक अंध व्यक्तीला रस्ता क्रॉस करून देतात आणि फार इकडे तिकडे बघतात की बाप काय मोठं कमावलं आम्ही. पण मनापासून जर दया आणि करुणा जर येत असेल लोकांची, तर आपल्याला हे केल्याबद्दलचं इतरांच्या दृष्टीस पडावं, हे बक्षीस आपल्या पदरात पडावं म्हणून प्रयत्नशील असण्यापेक्षा अंतःकरणपूर्वक लोकांची करुणा, लोकांची दया आपल्या अंतःकरणात यायला पाहिजे. आणि म्हणूनच करायच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय आणि 8 आणि 9मध्ये सेनाधीश परमेश्वराने सांगितलं की सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे, तुम्ही खरा न्याय करावं, एकमेकास प्रेम व करुणा दाखवा. आणि म्हणून आजचा विषय आहे कंपॅशन इन ॲक्शन. कंपॅशन इन ॲक्शन आजचा पहिला भाग आपण बघत आहोत. दुसरा भाग पुढच्या रविवारी आपण बघणार आहोत. कंपॅशन इन ॲक्शन ॲज रिव्हील्ड इन द लाईफ ऑफ जीसस क्राइस्ट. आणि दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत की कंपॅशन इन ॲक्शन ॲज टू बी रिव्हील्ड in the life of believers. So compassion in action revealed in the life of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, देवाचा अवतार घेऊन देवाला त्याने रिव्हील केलं, प्रगट केलं. योहान कृष्णवर्धमान 1 अध्याय यामध्ये ते वर्णन केलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. आणि नंतर शब्द प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही त्याचे गौरव पाहिले वगैरे वगैरे ते वर्णन केलेलं आहे. देवाचा स्वभाव प्रकर्षाने प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यामध्ये प्रगट केला. आणि देव स्वरूप प्रेम स्वरूप आहे आपल्याला माहीत आहे. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि या देवाच्या प्रेमामध्ये सर्व काही सामावलेलं आहे. त्यात करुणामय हृदय, दयामया करण्याचं हृदय, कृपा करण्याचं हृदय देवाचं आहे. देव जरी न्यायी असला तरी त्याचं अंतःकरण प्रीतीने, करुणेने ओथंबलेलं आहे. आणि त्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्ताला तारण करण्यासाठी लोकांचा सर्वनाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन, अनंत जीवन प्राप्त व्हावं म्हणून या प्रेमापोटी, या करुणेपोटी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये देवाने पाठवलं. हे त्याचं विदीर्ण करुणामय अंतःकरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावगुणामध्ये आणि त्याच्या कृतीमध्ये, कंपॅशनच्या, त्याच्या करुणेच्या कृतीमध्ये स्पष्ट आपल्याला प्रगट झालेलं दिसतं. आणि म्हणून सर्व प्रकारच्या गरजूंची त्याला दया येत असे.
करुणेने त्याचं अंतःकरण भरून येत असे. आणि बरेचदा प्रभू येशूला दया करुणा आल्यामुळे त्याचे अश्रूसुद्धा त्याला ढाळावे लागले. त्याला अश्रू त्याला रडायला आलं आणि प्रभू रडला. हे पण एक सर्वात पवित्र शास्त्रामध्ये वचन छोटंसं आहे, येशू रडला. ते कुठं आहे जरा शोधून पहा. थोडंसं असाइनमेंट देते तुम्हाला, छोटंसं सर्वात छोटंसं एक वचन आहे. जास्त पवित्र शास्त्र शोधू नका, यॉहन कृष्णवर्तमानामध्ये तुम्हाला आढळेल ते. आणि पुढच्या रविवारी मला सांगा ते कोणतं वचन आहे म्हणून. पण अशी प्रभूचं अंतःकरण हे ओथंबलेलं होतं प्रेमापोटी, आणि याच्या प्रेमामध्ये करुणा दया ह्या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. मत्तई 9, 13, 12 आणि 7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने यशाच्या ग्रंथातनं हे विधान कोट केलं, मला दया पाहिजे, यज्ञ नको. आणि एके ठिकाणी यज्ञापेक्षा आज्ञापालन बरं, असं सुद्धा प्रभूचं वचन म्हणतं. यज्ञाकडे बरेच आपण लक्ष देतो, पण आज्ञापालनाकडे यज्ञाकडे आपण बरंच लक्ष देतो, रीतिनियम पाळण्याच्या प्रयत्नात असतो, पण दया करुणा याला जास्त प्राधान्य प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना तत्कालीन धार्मिक चालीरीतींच्या कक्षे पलीकडे त्याने तो गेला. आणि जरी कदाचित तत्कालीन रूढी, तेव्हाची परिस्थिती आणि पंडित जे होते ज्यांना शास्त्रभास झालेला होता आणि जे केवळ काटेकोरपणे ते सर्व रीतिनियम पाळण्याच्या प्रयत्नात असत आणि कोणी चुकला की त्यांना पकडून त्यांना शासन करत असत, या अशा चालीरीतींच्या रूढींच्या पलीकडे माणसांनी तयार केलेल्या देवधर्म आणि चालीरीती याच्या पलीकडे जाऊन ख्रिस्ताच्या जे अंतःकरण करुणामय होतं ते कृतीत उतरत असे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्व प्रकारच्या गरजूंची गरज भागवत असे. गरजूंचे दुःख तो जाणत असे आणि ते निवारण करण्यासाठी तत्पर तो असे. आणि म्हणून कोणत्या कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी प्रभूचं हृदय हे कंपॅशनेट होतं, करुणेने भरलेलं होतं, याचे काही उदाहरणं आपण आज बघूया. प्रभू येशू ख्रिस्ताचं कंपॅशन, त्याची करुणा कृतीत उतरलेली देवाचं स्वरूप म्हणून त्याने प्रगट केलं. आणि पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतःकरण मुलांसाठी करुणेने भरलेलं होतं. मुलांकडे आपलं बरेचदा दुर्लक्ष करतो. त्यांचे स्वभाव, त्यांची वाढ, त्यांना काय हवं काय नको आहे, वस्तू सोडून बाकीच्या ज्या गोष्टी असतात, धार्मिक आणि ज्या मानसिक गोष्टी असतात, याच्याकडे बरेचदा आपलं दुर्लक्ष होतं. पण मुलं लहानपणापासूनच चाणाक्ष असतात, त्यांच्याही गरजा असतात, त्यांनाही समजून घेण्याची आवश्यकता असते. आणि जर आईवडिलांनी किंवा घरच्या लोकांनी मुलांची धार्मिक आणि मानसिक, शारीरिक आणि वस्तू पुरवण्याचं काम आपण करत असतो, पण या दोन बाबतीमध्ये जर आपण चुकलो किंवा कमी पडलो तर त्याचे जे परिणाम असतात ते लाईफ लाँग असतात आणि कधीकधी ते सुधारून घेण्याच्या प्रयत्नात पूर्ण आयुष्य कदाचित आईवडिलांचं जाऊ शकतं. पण मुलं, पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, ही देवाची देणगी आहे आणि ज्याचा भाता त्याने भरलेला आहे तो पुरुष धन्य. मुलांकडे बालकांकडे प्रभूचं लक्ष होतं आणि कटाक्षाने त्यांच्याकडे तो बघत असेल. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोकांनी आपली मुलं आणण्याचा प्रयत्न केला, मार्क शुभवर्तमान 10:13-16 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं, तेव्हा शिष्यांनी अडवलं आणि प्रभू येशू ख्रिस्तने त्यांना सांगितलं, त्यांना थांबवलं की असं करू नका. आणि प्रभू म्हणाला की बाळकास मजकडे येऊ द्यास, त्यास मना करू नका. पुढे जाऊन त्याने हे पण म्हटलं, स्वर्गाचे राज्य असल्यांचेच आहे म्हणून. त्याने जवळ घेतलं आणि त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद आपल्या मुलांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने लाभावा हे कटाक्षाने तेव्हाच्या काही आईवडिलांना वाटलं. त्यांची जिज्ञासा होती म्हणून आईवडिलांनी आपली मुलं प्रभूकडे आणली.
आणि जाता जाता हा पण विचार मला सांगू द्या, तुमच्यासमोर मांडू द्या की आईवडील या नात्याने, कुटुंब या नात्याने आपल्या मुलांना देवाकडे आणण्याचा, देवाने त्यांना आशीर्वाद द्यावा म्हणून देवाकडे आणण्याचं कर्तव्य सर्व घरात पार पाडायला हवं. आणि जर आपण पाळतो तर काही आठवड्यापूर्वी याविषयी आपण बघितलेलं आहे की मुलास जर आपण शिक्षण दिलं तर ते किती उद्बोधक होतं आणि त्यांची काळजी जर आता घेतली तर किती आपल्या त्यांच्या पदरात पडू शकतं. त्यांना आशीर्वाद दिला, त्यांचे सर्व निरनिराळ्या प्रकारचे विकारसुद्धा त्याने बरे केले. मार्गशुभत्व 9 अध्याय 17 आणि 18 या वचनामध्ये आपल्याला माहिती आहे की भूतग्रस्त मुलगी होती, त्याचप्रकारे एक भूतग्रस्त मुलगा पण होता. आणि ही जी मुलगी होती तिची आई प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लागली होती आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, त्यांचं संभाषण झालं की तू विदेशी आहे आणि मुलांची भाकर देऊन कुत्र्याला टाकणं बरं नाही वगैरे वगैरे वगैरे. पण प्रभू येशू हा एक विषय निराळा आहे, त्याकडे मला तुमचं लक्ष वेधायला नको, पण मला हे सांगायला पाहिजे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मुलीवर दया केली आणि तिला त्या भूताच्या पोझिशनपासून तिला मुक्त केलं. त्याचप्रकारे मुलगासुद्धा शिष्यांकडे आणलं होतं मुलाला आणि शिष्यांकडून ते भूत काही ते काढू शकत नव्हते आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्यांनी नेलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की यांच्यासाठी काही जमलं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तेव्हा सांगितलं की अशी जात विश्वास आणि प्रार्थनेच्या शिवाय, उपास आणि प्रार्थनेच्या शिवाय काही जात नाही. प्रभूने त्याला सुद्धा भूतग्रस्त होता तो, पण त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवलं. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व प्रकारचे विकार बरे केले मुलांचे आणि विशेष रीतीने मुलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय जवळचे होते आणि नम्रतेचा धडा देताना त्याने एका बालकाला उचलून मध्ये ठेवलं. शिष्य त्या ठिकाणी होते आणि प्रभूने त्याच्याकडे बघून असं म्हटलं, जो कोणी माझ्या नावाने अशा बाळकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, जो मला स्वीकारत नाही त्याला माझा पिताही स्वीकारणार नाही. म्हणते मार्क 9:35 ते 37 आणि 42. आणि मत्ते 18:1 आणि 5 मध्ये तर प्रभूने स्पष्ट विधान केलेलं आहे, बाळकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणाचाही प्रवेश होऊ शकत नाही. तेव्हा मुलांवर प्रभूची कृपा होती, मुलांसाठी प्रभूचं अंतःकरण हे करुणेने भरलेलं होतं आणि म्हणून मुलांना प्राधान्य देऊन त्यांच्यावर धडा शिकवून जी मुलं भूतबाधा झालेली आहेत त्यांना सोडवून आणि जे आजारी होते, याईराची कन्या आपल्याला माहीत आहे की ती सुद्धा प्रभूने बरी केली. तेव्हा मुलांकडे दुर्लक्ष केलं नाही. हे सांगत असताना मला थोडीशी पार्श्वभूमी सांगायला पाहिजे की त्या काळामध्ये जरी इस्रायल लोकांच्या घरामध्ये पुत्र संतान ही एक आनंदाची बाब होती, पण अवतीभोवतीचे सर्व लोक होते जे विदेशी होते त्यांच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वाईट होता, चांगला नव्हता आणि त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नसते घरी आणि फार दबावाखाली मुलांची वाढ होत असेल. याच्या विरुद्ध प्रभू येशू ख्रिस्ताने मुलांकडे कटाक्षाने लक्ष देऊन त्याच्या अंतःकरणापासून जे करुणेने भरलेलं होतं मुलांसाठी त्याने जे आवश्यक होतं ते केलं. इस्रायली समाज हा पितृसत्ताक होता, पण त्यामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्यांची सुद्धा तेव्हाची परिस्थिती बिकट होती आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतःकरण हे स्त्रियांसाठी सुद्धा करुणेने भरलेलं होतं. हा दुसरा पॉईंट आहे माझा. प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतःकरण स्त्रियांसाठी सुद्धा ज्या त्या समाजात गांजलेल्या होत्या, ज्यांना दुय्यम स्थान होतं, ज्यांना इवन प्रॉपर्टीसुद्धा त्यावर सुद्धा अधिकार नव्हता, थोडक्यामध्ये त्या ताब्यात राहत होत्या, अशा स्त्रियांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं मन, अंतःकरण हे करुणेने भरलेलं होतं. त्यांना या स्त्रियांना पितृसत्ताक परिस्थिती, कुटुंबाची व्यवस्था असल्यामुळे त्यांना नेहमीच पुरुषांच्या अधीन जगावं लागत होतं. त्यांना बरेच कठीण रीतिनियमांना त्यांना पालन करावं लागत होतं. ज्या रीतिनियमातून पुरुषांना सुटका होती, लेवीच्या पुस्तकात हे सर्व रीतिनियम दिलेले आहे. लेवी 15, 19, 30 आणि मग 12वा अध्याय, त्याचप्रकारे अनुवाद 24, 1 ते 4 इत्यादी मध्ये आपल्याला वाचायला मिळते की किती अवहेलना स्त्रियांची होती. पण
प्रभू येशू ख्रिस्त मात्र सेन्सिटिव्ह होता. त्यांच्या काही गरजा अडचणी होत्या आणि या स्त्रियांच्या बाबतीमध्ये तत्कालीन रीती रिवाज जे होते त्याच्या पलीकडे त्या कक्षेच्या पलीकडे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने स्त्रियांनासुद्धा त्याच्या करुणामय अंतःकरणामुळे कृतीमध्ये ते उतरलं आणि त्यांनी त्यांच्या गरजा अडचणी त्याने निवारण केलं. बऱ्याचशा टबूज होते, काही परंपरा होत्या आणि रिस्ट्रिक्शन्स होते पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये, आणि या सर्व समाजाच्या रीतिनियमाच्या पलीकडे जाऊन त्याचं हृदय जे होतं त्यामुळे त्याने त्यांना बर्र केलं. आपल्याला माहीत आहे की एक 12 वर्षांची एक स्त्री होती जिला ब्लिडिंग इश्यू होता आणि रीतिनियमामध्ये लेवीच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की अशा वेळेस त्या स्त्रीला एक बाहेर राहावं लागत होतं. पण ह्या स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श केला आणि ते करणं हे दंडास पात्र होतं. ते इट वॉज नॉट अलाउड ॲट ऑल. पण तिने म्हटलं की मी त्याच्या झग्याच्या काठालासुद्धा हेमला जरी मी स्पर्श केला तर मी बरं होईल, आणि तिने ते केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला स्पर्श करू दिला आणि तिला बरं केलं. तुझ्या विश्वासाने तू बरी झालेली आहे. आणि हे रीतिनियमाच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन त्याचं करुणामय हृदयाचं एक प्रात्यक्षिक आपल्याला वाचायला मिळतं. त्याचप्रकारे लूक 7:36-50 यामध्ये एक निराळा किस्सा आहे आणि तो असा आहे की त्या पवित्र शास्त्रामध्ये हा शब्द प्रयोग केलेला आहे. हा शब्द प्रयोग हा पुष्कळदा जर ख्रिस्तीतर लोक आहेत त्यांनी वाचला तर कदाचित त्यांना याचा अर्थ होऊ शकत नाही. तिला पापी स्त्री म्हटलेला आहे. इंग्रजीमध्ये तिला प्रॉस्टिट्यूट हा शब्द वापरलेला आहे. आणि ही बाई जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जेवायला बसला होता आणि शिमोनाच्या घरी, तेव्हा ती आली. तिने अश्रूने प्रभूचे पाय धुतले, केसांनी पुसले, अलाबास्त्र कुपी उघडली फार महागडी आणि त्याच्या पायावर तिने ओतली, त्याला भंग केला. आणि हे करणं, ब्लिडिंग इश्यू ज्या स्त्रीला होता तिने प्रभूला स्पर्श करणं आणि प्रभूने तिला करू देणं, आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्या स्त्रीला समाजाने टाकून दिलेलं होतं त्या स्त्रीला जवळ देऊन ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे जी अतिशय सद्गदित अंतःकरण आली, तिला परत न लावून देता, जरी लोकांनी कुरकुर केली होती भोवतीच्या लोकांनी आणि प्रभूने ते जाणलं आणि प्रभूने सांगितलं की एक छोटंसं पॅराबल दिला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं ज्याच्या भरपूर पापांची क्षमा झालेली आहे तो अधिक प्रेम करणार. आणि हे दाखवून तिचं प्रेम सद्गदित अंतःकरणाने या कृतीच्या द्वारे जे तिने प्रगट केलं ते प्रभूने एक्सेप्ट केलं आणि चालीरीतीच्या पलीकडे त्याचं करुणामय हृदय पोहोचू शकलं. योहान 8:1-11 आपल्याला एका दुसऱ्या स्त्रीचं चित्र वाचायला मिळतं. आणि या स्त्रीला लोकांनी पकडून आणलं होतं कारण त्या स्त्रीला त्यांनी व्यभिचारी स्त्री म्हणून प्रभूकडे आणलं, तिचा न्याय करायचा. आणि या ठिकाणी सुद्धा असा प्रश्न आहे की त्यात तत्कालीन समाज असा होता की व्यभिचार हे दोन पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये होतो, पण पुरुषाला सोडून द्यायचं आणि स्त्रीला पकडायचं. आणि म्हणून त्या लोकांनी, जे धार्मिक नेते होते, जे रीतिनियम शिकवायचे, त्यांनी फक्त स्त्रीला आणलं, माणसाला नाही आणलं. त्या स्त्रीला आणलं आणि तिला ते धोंडमार करणार होते. आणि हिचं काय करू म्हणून एक फार मोठा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताकडे, तात्विक इतकंच केवळ नव्हे तर फार धर्मसंकटाचा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्यांनी टाकला. आपल्याला माहीत आहे प्रभू येशू ख्रिस्त जमिनीवर लिहायला लागला, एक गोष्ट, एक पाप, एक प्रकारचं. आणि प्रभू येशू ख्रिस्त उठून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की ज्या माणसाने पाप केले नाही त्याने या स्त्रीवर प्रथम धोंडा मारावा. आणि आपल्याला माहीत आहे की एक करून सर्व निघून गेले. आणि प्रभूने तिला म्हटलं, तुला दोष देणारे कुठं आहेत? जर कोणीच तुला दोष दिला नाही तर मीही तुला देत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला की पुन्हा पाप करू नको. या स्त्रीच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या
तिच्यामध्ये या संभाषणामध्ये जे काही बदल झालेले असतील, ते जे काही पश्चातापाचे बदल झालेले असतील, ते सर्व ग्रहण करून प्रभू येशू ख्रिस्ताचं करुणामय हृदय, पाप क्षमा करण्याचं हृदय त्याने तिला सोडून दिलं. एक विदेशी स्त्री, ज्याचं आत्ताच मी सांगितलं की ती आपल्या मुलीला घेऊन आली होती. परत विदेशी आणि हे देवाचे जे लोक होते यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता, पण त्याच्या पलीकडे जाऊन तिच्या मुलीला बरं केलं. आपल्याला हे पण माहीत आहे की विधवेचा मुलगा मरण पावला होता. त्याची तिरडी जात असताना जेव्हा आई, तिचा एकुलता एक मुलगा होता, आई शोक करत होती, प्रभूचं मन कळवळलं, त्याचं अंतःकरण करुणामय होतं, त्याला तिचा कळवा आला, दया आली. त्याने तिरडी थांबवली, त्या मुलाला परत जिवंत केलं आणि आपल्या त्या आईला परत केलं. ती आई विधवा होती आणि तिचा एकुलता एक मुलगा होता आणि प्रभूने त्या स्त्रीला तिचा मुलगा जिवंत परत केला. शब्रोनी स्त्रीविषयी आपल्या सर्वांना माहीत आहे, जी विहिरीवरती पाणी भरण्यासाठी आली होती. आणि योहान 4 आपल्याला हा किस्सा वाचायला मिळतो. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तिचं संभाषण झालं. प्रभू येशू ख्रिस्तांसाठीला देव आत्मा आहे, त्याची उपासकांनी त्याची आत्म्याने खरेपणाने करावी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची स्वतःची ओळख करून दिली. तिला कळलं की हा मसीहा आहे. तिच्या सर्व पूर्व जीवनाचे सर्व गोष्टी त्याने तिला परत सांगितल्या आणि या संभाषणामध्ये तिचं तारण झालं. तिने प्रभूवरशी विश्वास ठेवला, मसीहा हाच आहे हा विश्वास ठेवला आणि उपळत्या पाण्याचे झरे तिच्यातनं निघून ती घागर ठेवून पाणी न घेता, कारण जिवंत पाणी ती प्याली होती प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं, जे जीवनासाठी पूरक होतं. घागर सोडून सुखार गावामध्ये गेली आणि सर्वांना तिने ही वार्ता सांगितली की मला मसीहा सापडला आहे म्हणून, मला तारणार म्हणून सापडलेला आहे, मला देवाने जो पाठवलेला आहे तो मसीहा सापडलेला आहे म्हणून. प्रभूने या बाईच्या जीवनामध्ये असं कार्य केलं की ती तारलेली म्हणून जिवंत पाण्याचे झरे जिच्यातून निघतात म्हणून ती सुखार गावामध्ये गेली, तिचा पालट झाला. स्त्रियांसाठी प्रभूचं पण अंतःकरण करुणामय होतं. आपल्याला मुलं, स्त्रिया आणि सर्व प्रकारचे लोक, माणसं, मुलं आणि स्त्रिया, या सर्व लोकांकडे बघण्याचा प्रभूचा दृष्टिकोन हा करुणामय होता. मला आठवतं की मी बऱ्याच मिशनरी लोकांच्या बरोबर सुवार्थेचं कार्य केलेलं आहे आणि ज्या मिशनरी स्त्रिया होत्या, ज्यांच्या बरोबर सुवार्थेचं मी कार्य केलं होतं, त्या आपला देश तर सोडून आल्या होत्या आणि मी जोपर्यंत अमेरिकेला जात नाही तोपर्यंत मला माहीत नव्हतं की किती फरक आहे तिकडच्या जीवनाचा आणि इकडच्या जीवनाचा. भरपूर आपण प्रयत्न करत आहोत की आपण अजून डेव्हलपिंग कंट्री आहोत, अशा डेव्हलप कंट्रीमध्येलं जीवन कसं आहे हे सर्व सुखसोयी सोडून जेव्हा ते येत असत आणि एकच त्यांचा या ठिकाणी राहण्याचा उद्देश होता की लोकांचं तारण व्हावं, त्यांना सुवार्थ मिळावी, त्यांचा नाश व्हावं. आणि हे जे अंतःकरण होतं, करुणेने भरलेलं अंतःकरण, हे अंतःकरण लोकांचा नाश होऊ नये पण त्यांना जीवन प्राप्त व्हावी, हे करुणामय अंतःकरणाची हाक आहे. करुणामय अंतःकरणाचा हा एक उद्देश आहे आपल्या जीवनाचा. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा बघण्याचा दृष्टिकोन लोकांकडे, ते कसे दिसतात हा नव्हता, ते कोणत्या जातीचे आहेत हा नव्हता, ते कोणत्या पेशाचे आहेत हा नव्हता, त्यांच्याकडे किती धन आहे हा पण नव्हता. प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतःकरण करुणामय लोकांकडे बघत असताना त्यांची प्राथमिक गरज काय आहे हे ते समजून घ्यायचं अंतःकरण आणि ती गरज भागवून त्यांना सत्याच्या आणि तारणाच्या मार्गावर आणायचं. आपल्याला माहीत आहे की टॅक्स कलेक्टर जकातदार होते, समाजाने टाकलेले होते. मत्ते 18 मार्क 2:13-17. आपल्याला माहीत आहे की ह्या अशा टॅक्स कलेक्टरच्या 2 तरी या ठिकाणी आपल्याला उतारे मिळतात की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त टॅक्स कलेक्टरच्या घरामध्ये गेला आणि लोकांनी कुरकुर केली की अरे हा तर पापी लोकांच्या बरोबरच जेवतो, कारण टॅक्स कलेक्टर हे
योग्यतेपेक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे म्हणजे लुबाडायचे. आणि म्हणून जक्क्याने म्हटलं होतं की मी जो पैसा लुबाडून घेतलेला आहे तो मी किती पटे परत करतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पालट झाला. तो जरी टॅक्स कलेक्टर होता, प्रभूची पोच तिथपर्यंत होती, त्या अशा लोकांपर्यंत सुद्धा होती. इतकंच नाही तर जे सर्व लोक त्याच्याकडे आलेत त्यांना त्याने घालवून दिले नाही. शतापतीने, सेंच्युरियन, त्याचा मुलगा आजारी होता, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मुलाला बरं केलं. त्याचं करुणामय हृदय नेहमीच लोकांकडे बघत असताना त्यांची प्राथमिक गरज भागवून देण्याच्या प्रयत्नात असायचं. आपल्याला हे माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा केवळ त्यांच्या शारीरिक गरजा भागवत होता, त्याने भागवल्या, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतःकरण याच्या पलीकडे, जसं समाजाच्या चालीरीतींच्या कटाक्षाच्या पलीकडे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतःकरण पोहोचत असे, तसंच त्यांच्या शारीरिक गरजा अडचणी भागवण्यासाठी सुद्धा तो तत्पर असे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतःकरण हे अल्टिमेटली त्यांचं स्पिरिच्युअल आध्यात्मिक गरज जी आहे ती जाणून त्यांची ती गरज भागवण्याचा प्रयत्नच नाही, पण पूर्णपणे योग्यतेने त्यांना तो सांभाळत असे. प्रभू येशू ख्रिस्ताने यशयातनं जे कोट केलेलं आहे, यशया 61 आणि लूक ऋषुवर्तमान 4 अध्याय 18 ते 19 मी तुम्हाला वाचून दाखवतो. लूक ऋषुवर्तमान याचा 4 अध्याय लूक 4, 18 आणि 19 दोन वचनं मी वाचत आहे. प्रभूचा आत्मा माझवर आला आहे, कारण तिनं सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यास दृष्टी ही विदित कराव्यास, ठेचलेल्यास मोकळे कराव्यास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित कराव्यास त्याने मला पाठविले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश हाच होता की सर्वांचं दुःख हे निवारण करायचं आणि सरते शेवटी त्यांना तारणाचा मार्ग मिळण्यासाठी नवीन जीवनाची भाकर म्हणून स्वतःला अर्पण करायचं. प्रभूचा आत्मा मजवर आहे आणि प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे त्याने देवाने दिलेली जी सेवा होती ती त्याने पूर्ण केली. यामध्ये 2 प्रकारचं कार्य आपल्याला मिळतं, टोफुल्ड मिनिस्ट्री, फिजिकल अँड स्पिरिच्युअल, अँड जीजस कंपॅशन फॉर सॅल्वेशन ऑफ द वर्ल्ड. त्याचं कंपॅशन हा पूर्ण जगाचं तारण व्हावं हे होतं. योहान 3:16 परत आपल्या लक्षात येतं की त्याची प्रीती कोणाचा नाश होऊ नये, सार्वकालिक जीवन सर्वांना मिळावं. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश हाच होता. मार्क ऋषुवर्तमान 10:45 सेवा करून घ्यायसाठी नाही, पण सेवा करायचं आणि सर्वांची पाप निवारण करण्याचा. मार्क 10:45 मध्ये सांगितलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा घ्याव्यास नाही तर सेवा कराव्यास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतःकरण हे तीळ तुटत होतं. येरुशलेमेला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने बघितलं तेव्हा त्याने हे दुःखोद्गार काढले की येरुशलेमे संदेश त्यांचा घात करणारे. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना कव्हर करते तसं तुला करण्याचा माझा प्रयत्न होता, पण तुझा नव्हता. आणि तो रडला येरुशलेमेसाठी, म्हणजेच त्याच्या लोकांसाठी तो रडला. प्रभू येशू ख्रिस्ताने असं पण म्हटलं, पीक भरपूर आहे पण कापणी करणारे फार कमी आहेत. मत्ती 9:35 आणि 38 मध्ये. आणि शेवटी आपण हे सर्व गोष्टी ज्या बघितलेल्या आहेत त्याच्याकडं एक दृष्टिक्षेप टाकूया. आय विल conclude it in English so many people can understand. Its power of compassion is seen through Jesus' compassionate heart. Compassion
produces action. Compassion produces action. And therefore, we see blind men given eyesight, large crowd. When he saw, he said, they are sheep without a shepherd. Brought healing to the sick and gave food to hungry people for their bodies. It touched and healed people like leper, stopped tears of widows and women. He provided food, he restored lives, healed the sick, and also healed the demon possessed. 1 John 3:17. But everyone has this world's goods and seek his brother and fellow believer in need, yet chooses his heart of compassion against him. How can the Lord God can look at his life? जर आपला भाव किंवा दुसरे लोक नीडमध्ये आहेत, त्यांना गरज आहेत, आणि जर आपलं अंतःकरण करुणेने जर भरून येत नाही, तर प्रभूच्या समोर आपण उभं राहिलो तर प्रभू आपल्याला काय म्हणेल? Love and compassion comes from God. It is He who gives us. This is not something that we have to strive. It is a gift of God. When we are made in the image of God, compassion also is a part of our faculty, mental faculty, that has been given by God. We don't have to cultivate it, but yes, we have to have it live. God, Romans 5:5, it says that God has poured His love into our hearts by His Holy Spirit, and this comes from God. It is a gift of God. Father's love for us should be our motivation to love and serve others as Jesus did. At the end, may I remind you the word we just read in Ephesians 4:32. परत एक बार इफिस 4 आणि 32 मध्ये सांगितलेलं मला तुम्हाला रिमाइंड करायला पाहिजे. Be kind and compassionate to another, forgiving each other, just as Christ God forgave us. आपण एकमेकांसाठी करुणामय हृदय बाळगू, कारण आपण बिलीव्हर्स आहोत. करुणामय अंतःकरण असलेल्या देवाची मुलं आहोत. जे करुणामय अंतःकरण देवाचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला दिसलं. आपण करुणामय हृदयाने या जगामध्ये जगू आणि ख्रिस्ताकडे लोकांना आणण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि थोर सनाधीश परमेश्वर, आमच्या अंतःकरणात दिलेली करुणा नेहमी जागृत असावी आणि त्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारी शक्ती आम्हाला लाभावी. म्हणून आज आमच्यावरती कृपा कर. येशूच्या नावाने मागतो. आमेन.